जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद नगरपरिषदेत 2014 साली मोठ्या खर्चाने सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती। वायाळ देशमुख येथे 3 शेड, आवार भिंत आणि लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक घाण कचरा मशीन बसवण्यात आले होते। सुरुवातीला ही योजना उत्साहात राबवली गेली, मात्र पुढे या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम काही काळासाठी चांगल्या प्रकारे राबवण्यात आला होता। काही पक्षीय कार्यकर्त्यांनी स्वतःच्या शेतात या खताचा उपयोग केला, मात्र या उपक्रमावर तक्रारी होऊ लागल्या आणि लवकरच मशीन बंद पडली। यानंतर या प्रकल्पाकडे कोणतीही विशेष देखरेख करण्यात आली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर तयार झालेले खत वाहून गेले। या नुकसानीचा फटका नगरपरिषदेला बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते। नुकतेच मशीन पुन्हा सुरू करण्यात आले असून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे। मात्र या प्रक्रियेत खर्चाची तफावत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। नवीन मशीन चालू असूनही नागरिकांची मुख्य तक्रार खर्च आणि खत निर्मिती प्रक्रियेवरील कमी लक्ष आहे। मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही खत निर्मितीच्या प्रक्रियेवर योग्य देखरेख केली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। स्थानिक नागरी संघटनांनी यावर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यकाळात असे नुकसान टाळता येईल। जळगाव जामोद नगरपरिषदेच्या या प्रकल्पावर नागरिकांचे समाधान मिळवण्यासाठी अधिकाधिक पारदर्शकता व निगराणीची आवश्यकता आहे, असे मत स्थानिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे।